नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी निगडीत बातमी घेऊन आलो आहोत। जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासंबंधी शासनाचा मोठा निर्णय। होय मित्रांनो, अखेर 28 एप्रिल 2025 रोजी शालेय शिक्षण विभागाने अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला आहे। काय आहे त्यामागचं सत्य, कोणते कर्मचारी लाभार्थी ठरणार आहेत आणि काय असणार आहे त्याचे फायदे, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती आपल्यावर वेळेवर मिळत राहील। जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। शालेय शिक्षण विभागाने 28 एप्रिल 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यांची पदभरती जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी प्रसिद्ध झाली होती, परंतु कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्षात 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झाले अशा पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये शिक्षण विभागातील प्राचार्य व अधिवक्ता पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। जुनी पेन्शन योजनेचे फायदे: सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या मूळ पगाराचा 50% रकमेची हमी असलेली पेन्शन, त्यासोबत DA म्हणजे महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी योजनाही लागू, निवृत्तीवेतनानंतर आर्थिक स्थिरतेची खात्री। शासनाचे स्पष्ट आदेश: वरील पात्र कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन योजना म्हणजे NPS खाते बंद करण्यात येईल। त्या खात्यातील व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या GPF खात्यात तर सरकारचे योगदान परत सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले गेले आहेत। हा निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा आणि न्याय मिळवण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे। जर तुमचे नातेवाईक, मित्र, सहकारी यापैकी कोणीही या श्रेणीत मोडत असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।